पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर त्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, आगमन काळातील चौथा आणि शेवटचा रविवार आहे आणि या चौथ्या रविवारी आपण आता प्रभू येशूच्या जन्माचा उत्सव अगदी समीप येऊन ठेवलेला आहे. अशा वेळेला आपली आध्यात्मिक तयारी करीत असतानाच आजची वाचन आपल्याला सांगत आहे की इमॅन्युएल हे परमेश्वर आपल्या बरोबर आहे. परमेश्वराच्या आज्ञेत राहून त्याच्याप्रमाणे वागण्यासाठी त्या विश्वामध्ये आपल्याला कृपा लाभावी म्हणून प्रार्थना करीत असतानाच आजची जी मेणबत्ती आहे ती आपण या अगोदरच्या आणि सफेद मेणबत्ती, व्हाईट कलरची मेणबत्ती शांती आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पेटवत आहोत. मी आपले आजचे फादर निलेश यांना विनंती करतो की त्यांनी आजची मेणबत्ती पेटवावी. त्याचप्रमाणे आज विशेषरित्या प्रार्थना करूया. लिनेट आणि नेविन लग्नाचा साक्रामेंट घेत आहेत. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाची त्यांना गरज आहे. परमेश्वराचा विपुल आशीर्वाद त्या नव दाम्पत्यावर राहो, त्यांचं वैवाहिक जीवन सुखी समाधानी आनंदी राहावे म्हणून त्यांच्यासाठी देखील या उत्सवामध्ये विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे आपल्या हातून घडलेल्या चुकांची क्षमा मागू. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुबहिणींजवळ मी कबूल करतो कल्पना, शब्दाने, कृत्याने म्हणून तुम्हाला पवित्र सर्व देवदूत वसत आहे. परमा बंधुबहिणींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपला सर्वकालीन जीवनाकडे नेवो. हे प्रभू, आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझ्या पुत्राचेच याचे देहधारण दूताच्या संदेशाप्रमाणे आम्हाला प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व तुसाच्या द्वारे आम्हाला त्याच्या पुनरुत्थानाचे वैभव मिळवले. तो तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर आहाजाला म्हणाला, तुझा देव परमेश्वर ह्याच्याजवळ तू आम्हासाठी चिन्ह माग. ते खाली अधोलोकात असो किंवा ऊर्ध्वलोकात असो,
आहाज म्हणाला, मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्याला कंटाळा आणता, हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळविता काय? यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इमानुएल, आम्हासह देव असे ठेवेल. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. आपण प्रभूचे स्वागत करूया. ही धरती प्रभूची आहे, इथले सारे काही त्याचेच आहे. हे जग आणि इथे राहणारे सारे देखील त्याचेच आहे. त्यानेच तर सगळ्यांवर तिची पाया घातला, भूमिगत जलाशयांवर तिची स्थापना केली. आपला प्रतिसाद. प्रभूच्या पर्वतावर कोण चढेल? प्रभूच्या पवित्र क्षेत्रात कोण उभं राहील? ज्याचे हात निष्कलंक आणि अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचे मन असत्याच्या मागे धावत नाही, तोच. आपला प्रतिसाद. त्याला प्रभूकडून आशीर्वाद प्राप्त होईल, उद्धारकर्त्या देवाकडून न्याय मिळेल. असेच लोक त्याला शरण येतात. याकोबाच्या देवाचे दर्शन घेऊन इच्छिणारे ते हेच. आपला प्रतिसाद. पौलाचे ओंकारास पत्र यातून घेतलेले वाचन. परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त हा दावीद वंशात जन्मला. पवित्र जन होण्याकरिता बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेल्या देवाच्या शुभवर्तमानाकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल याच्याकडून या शुभवर्तमानाविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेशाद्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही शुभवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू याच्याविषयी आहे. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला आणि पवित्रतेचे आत्म्याच्या दृष्टीने तो वृद्धाच्या पुनरुत्थानाद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र निश्चित झाला. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा आणि प्रेषितपद मिळाले. अशासाठी त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. त्याच्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावले आहात. त्या तुम्हाला देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा व शांती असो. प्रभूचा शब्द. संत पवित्र शुभवर्तमानातून
घेतलेले वाचन. येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली. त्याचे मरिया हिचा योसेफची वागण्याचे झाले नव्हते. त्याचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याचे ओघे ही गर्भवती असल्याचे दिसून आले. जर भावी पती योसेफ सज्ज होता, मरियेचे अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वागण्याचे गुपचूप मोडून टाकण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याच्या मनात बोलत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, दावीद पुत्र योसेफ, आपली बायको म्हणून मरियेचा स्वीकार करायला मागे पुढे पाहू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याचे योगानेच गर्भ लागेला आहे. तिला मुलगा होईल, तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे. या घटना घडण्याचं कारण म्हणजे प्रभूने आपल्या संदेशामार्फत वदवले होते. कुमारी गर्भवती होईल, तिला मुलगा होईल, त्याला इमॅन्युएल म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल. व योसेफ जागा झाला. प्रभूच्या दूताच्या आदेशाप्रमाणे त्याने मरियेचा स्वीकार केला. प्रभूचे शुभवर्तमान. सुमारे 25 वर्ष अगोदर वसईत सुवार्ता साहित्य मेळावा संपन्न झाला आणि त्या मेळाव्याला पुस्तक प्रदर्शन ठेवलं. काही पुस्तकं प्रदर्शनात आणि विक्रीसाठी होती. बरेचसे भाविक आले होते. त्यामध्ये एक देवभिरू महिला, ती संमेलन झाल्यानंतर तिथे काही पुस्तकापैकी 2-4 पुस्तकं घेतली. तिने विचार केला, मी वाचू शकत नाही, पण माझी मुलगी तरी वाचेल, आणि म्हणून काही पुस्तकं घेतली. घरी आली, घरी पुस्तकं ठेवली. त्यापैकी एक पुस्तक मदर तेरेसाच्या जीवनावर होतं. तिच्या मुलीने ते वाचलं, पुन्हा एकदा वाचलं, परत एकदा वाचलं, आणि टीचर असलेली, चांगल्या शाळेत नोकरी असलेली मुलगी आईला सांगते, मी मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेमध्ये दाखल होणार आहे. त्या पुस्तकाने ती एवढी प्रभावित झाली, पुढे ती सिस्टर झाली. आज 25 वर्षानंतर मदर तेरेसाच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेची सुपिरियर म्हणून कार्य करते. छोटीशी घटना, एक पुस्तक तिच्या संपर्कात आलं. त्या पुस्तकाने तिच्या जीवनाला वेगळी कलाटणी दिली, दिशा दिली. अशा प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभेच्या इतिहासात आपण बघितलं तर अशा अनेक घटना आहेत की ज्या घटनेद्वारे, एखादी घटना असते, एखादा प्रसंग असतो, एखादी व्यक्ती असते, एखादं प्रवचन असते, एखादे रिट्रीट असते, एखादं प्रभूचं वचन असते की जे आपल्या जीवनात येते आणि आपल्या जीवनाला कलाटणी देते, आपलं जीवन अंतर्बाह्य बदलते. एखादा मराठीमध्ये येते की परिस्पर्श म्हणतात, की परिसराचा स्पर्श लोखंडाला झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होते. त्याप्रमाणे एखाद्या घटनेद्वारे त्या माणसाचं जीवन अंतर्बाह्य बदलते. संत फ्रान्सिस झेवियर, मदर तेरेसा, इग्नेशियस ऑफ लोयोला, या सगळ्या संतांची, संत अगस्टिन यांची जीवनचरित्र जर बघितले तर ते जन्मापासून संत नव्हते, परंतु कोणतीतरी घटना त्यांच्या जीवनाला स्पर्श करून गेली आणि त्यांचं जीवन अंतर्बाह्य बदललं. आजच्या शुभ वर्तमानात तिन्ही वाचनामध्ये आपल्याला तो संदेश देत आहे की योसेफाच्या स्वप्नात परमेश्वराने दर्शन दिलं आणि योसेफाच्या जीवनाला कलाटणी आली. त्याचं जीवन बदललं, त्याचा जो अगोदरचा निर्णय बदलला आणि त्याने परमेश्वराच्या योजनेला होकार दिला. प्रिय मित्रांनो, आपल्या जीवनात देखील असा देवाचा अनुभव येतो. आपण प्रत्यक्ष देवाला पाहत नाही, परंतु देवाचा अनुभव घेतो, एक्सपिरियन्स ऑफ गॉड, आणि तो विविध प्रसंगातून, विविध माणसाद्वारे, व्यक्तीद्वारे आपल्याला देवाचा अनुभव येत असतो. आज आगमन काळातला 4था रविवार आहे आणि आपण लवकरच प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करीत आहोत. आणि या गेल्या अनेक दिवसात आपण त्याची तयारी केलेली आहे आणि तयारी करत असताना आपल्या वाचनात अनेक कॅरेक्टर्स आलेले आहेत. यशया संदेशला, इर्मया संदेशला, हे सगळे संदेश परमेश्वराने नियुक्त केले होते, नेमलेले होते. परमेश्वराची जी तारणाची योजना होती ती पूर्णत्वास जाण्यासाठी परमेश्वराने काही लोकांना ती जबाबदारी दिली होती. संदेशाप्रमाणेच त्याने मरियेची निवड केली, मरियेकडे जबाबदारी दिली. त्याने योसेफाची निवड केली, योसेफाला जबाबदारी दिली. त्याने योहान संदेशाची निवड केली, त्याला विशिष्ट जबाबदारी दिली. आणि योसेफाकडे जी जबाबदारी दिली होती ती पूर्ण करत असतानाच योसेफाला वाटलं की त्याच्या मनात एक विचार बोलू लागला की
आजच्या शुभ वर्तमानात सांगितलं तसं मरीची अब्रू चव्हाट्यावर न म्हणता आपण उपचोक हा जो वाढनिश्चय झालेला आहे, अगोदर त्यांची सोयरीक झाली होती, ती सोयरीक आपण मोडून काढूया, आपण तोडूया, हे नातं तोडूया असा विचार, एक नकारात्मक विचार योसेफाच्या मनात घडू लागला. योसेफ हा हाडा मांसाचा माणूस आपल्यासारखा, जणू काही आपला प्रतिनिधीच. आपण जसा एखादा विचार करतो तो मानवी विचार असतो. योसेफाच्या डोक्यात आलेला विचार हा मानवी विचार होता. आणि माणसाचा विचार सगळे चांगले असतात असे नाही, की माणसाच्या विचाराला जेव्हा परमेश्वराच्या सल्ल्याची जोड मिळते, श्रद्धेच्या प्रकाशात जो माणसाचा विचार आपण करतो तेव्हा तो विचार बदलतो, अन्यथा तो विचार नकारात्मक राहू शकतो. आणि योसेफाच्या जीवनात हेच झाले. त्याने त्याच्या जीवनात सुरुवातीला होकार, त्यानंतर नकार, परत एकदा होकार. आजचं शुभ वर्तमान सांगत आहे की त्याने दूताच्या आदेशाप्रमाणे मरियेचा स्वीकार केला, परंतु पहिला सुरुवातीला त्याचा नकार होता. त्याला हे नातं तोडायचं होतं, पण मध्येच या होकार नकाराच्या मध्येच परमेश्वराची एंट्री झालेली आहे. त्याच्या जीवनात परमेश्वराचा प्रवेश झालेला आहे आणि परमेश्वराच्या प्रवेशाने त्याचे विचार बदललेले आहेत. आणि मग तो परमेश्वराचा आदेश सिद्ध सामर्थ्य मानतो आणि पुढची जी परमेश्वराची योजना आहे ती योसेफाद्वारे पूर्ण होत आहे. प्रिय मित्रांनो, जसं परमेश्वराच्या दूताने योसेफाला स्वप्नात दर्शन दिलं हे आपल्याला मत्तईच्या शुभ वर्तमानात आढळते, तसेच परमेश्वराचा दूत मरियेकडे येऊन तिला संदेश देत आहे हे आपल्याला लूकच्या शुभ वर्तमानात आढळते. लूकच्या आणि मत्तईच्या दोन्ही शुभ वर्तमानात दोन्ही व्यक्ती गोंधळलेले आहेत. मरिया देखील गोंधळलेली आहे, इथे योसेफ गोंधळलेला आहे आणि दोघांच्या मनात जी अस्वस्थता, गोंधळ हे नाहीसं करण्याचं काम परमेश्वर करत आहे. परमेश्वर त्याचे देवदूत दोन्ही ठिकाणी पाठवत आहे आणि त्यांना सांगत आहे की तुमचा गोंधळ आहे हा मानवी गोंधळ आहे. आता परमेश्वर संदेश देत आहे आणि त्यामुळे तो गोंधळ निकाल होतो आणि त्यांना परमेश्वराची योजना काय आहे ती स्पष्टपणे समजते. आपल्या जीवनात अनेक वेळेला असा प्रसंग येतो, निर्णय घेण्याची वेळ येते, त्या वेळेला गोंधळ निर्माण होतो. काय करावं, कोणत्या प्रकारचा निर्णय घ्यावा, ह्या बाजूने जावं की त्या बाजूने जावं. अनेक वेळेला लोक देखील आपल्याला सांगतात, सगळ्याच लोकांचा सल्ला चांगला असतोच असं नाही. आणि अशा वेळेला आपण जो विचार करत आहोत, आपण जो निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहोत, हा निर्णय श्रद्धेच्या प्रकाशात परमेश्वराची योजना माझ्या बाबतीत काय आहे, परमेश्वराला नेमकं काय सांगायचं आहे, यासाठी त्याच्या सानिध्यात राहणे आवश्यक आहे. जसं योसेफाचा निर्णय अगोदर वेगळा होता, परंतु परमेश्वर त्याच्या जीवनात आला, परमेश्वराचा दूत तिथे आला आणि त्याचा निर्णय सकारात्मक झाला. आपल्या जीवनात देखील आपण अनेक निर्णय घेत असतो. काही निर्णय आयुष्यभरासाठी असतात, काही निर्णय तात्पुरते असतात. परंतु हे निर्णय घेत असताना जर आपणच आपला अजेंडा पुढे ठरवला की मी आहे, मला स्वतंत्र विचार करण्याची शक्ती आहे, मी माझा निर्णय घेतलेला आहे, मी सक्षम आहे, तर कदाचित आपले निर्णय ते चुकीचे ठरू शकतात. पण आपला निर्णय आहे तो जो आयुष्यभरासाठी घ्यायचा आहे, तो निर्णय श्रद्धेच्या प्रकाशात माझ्या निर्णयाला परमेश्वर काय सांगत आहे, परमेश्वराची योजना काय आहे ही समजून घेण्यासाठी परमेश्वराच्या सानिध्यात राहणे, त्याच्या रेंजमध्ये येणे आवश्यक आहे. आणि तसं जर झालं तर आपला निर्णय निश्चितच परमेश्वर योग्य दिशेने जाण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. आणि म्हणून आजच्या शुभ वर्तमानात आणि तिन्ही वाचनात इमॅन्युएल हा शब्द अनेक वेळेला आलेला आहे. इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव, आपल्या बरोबर देव. आपल्या बरोबर देव म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी, सुखात आणि दुःखात. सुखात पण परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि दुःखात पण आपल्या बरोबर परमेश्वर बरोबर आहे. सुखात तो आपला आनंद वाढवत असतो आणि अडचणीत संकटात असताना देखील आपला आनंद आपल्याला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी, धीर देण्यासाठी परमेश्वर मदत करत असतो. हाच या शब्दाचा अर्थ आहे इमॅन्युएल. आणि मग योसेफाला त्याच इमॅन्युएल या शब्दाचा अर्थ जणू काही समजला की मी एकटा नाही, हा निर्णय माझा नाही, हा परमेश्वराचा निर्णय आहे. आणि त्या वेळेला त्याला खरं समजलं, त्याच्या मनातला गोंधळ, डिस्टर्बन्स, ही अस्वस्थता नाहीशी झाली, शांत झालं आणि त्याने परमेश्वराच्या योजनेप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. देव आपल्या बरोबर आहे आणि म्हणून परमेश्वराचा हा संदेश आपल्या दैनंदिन जीवनात
जेव्हा आपण निर्णय घेत असतो तेव्हा परमेश्वराला काय सांगायचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक वेळेला आपण देवळात असताना देवाचं ऐकतो, देवातून बाहेर गेलो किंवा आपण लोकांचं ऐकतो. आणि म्हणून मी सांगितलं तसं लोक सल्ला देतात, जी बुजुर्ग माणसं आहेत, अनुभवी आहेत, त्यांचा निश्चितच सल्ला चांगला असतो. पण सगळीच माणसं आपल्याला चांगला सल्ला देतीलच असं नाही. काही वेळेला लोकांना आपला आनंद बघवत नाही, आपला सुखी चाललेला संसार कुटुंब बघवत नाही, त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतील, काहीतरी कोणाच्या थ्रू तरी आपल्याला असे काही चुकीचे संदेश देतील की मग वाईट कसं होईल कोणाचं. अशा प्रकारचे प्रयत्न करणारे देखील प्रसंग आपल्या आजूबाजूला आपण अनुभवत असतो. अशा वेळेला जी लोक सांगत आहेत आपल्याला, कान भरतायत आपले, त्यावेळेला खरंच एखादी व्यक्ती जी सांगत आहे, काही वेळेला पतीला पत्नीविषयी सांगतील, पत्नीला पतीविषयी सांगतील, दोघांना तुमच्या आई वडिलांविषयी सांगतील, आई वडिलांना मुलांविषयी सांगतील. असे काही रिकाम टेकडे आजूबाजूला असतात. त्यांचं काम तेच असते की फक्त लोकांना भरवायचं, चुकीचं द्यायचं आणि कुठेतरी एखाद्याचा संसार कुटुंब कसं उद्ध्वस्त होईल हे करण्याचा प्रयत्न करायचा. असे जे विचार येतात आणि असे विचार आपण जेव्हा ऐकतो तेव्हा ते खरंच चांगले आहेत का ते नाही ते बघण्यासाठी जसं योसेफाने परमेश्वराच्या दूताचा सल्ला शिरसावरने बांधला, त्याप्रमाणे आपण देखील तो खूप सकट निर्णय न घेता श्रद्धेच्या प्रकाशात निर्णय घेतला तर तो आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. एखादा उमेदवार धर्मगुरू होण्यासाठी निर्णय घेतो, एखादी मुलगी कॉन्व्हेंटमध्ये जाण्याचा निर्णय घेतो. हे एका रात्रीत होत नाही की बॅग उचलले आणि निघाले. अनेक महिने, अनेक वर्षाची ते डिसर्नमेंट प्रोसेस असते आणि त्याद्वारे ते नेमकं हा आहे साथ काय आहे, त्या साधेला प्रतिसाद कसा द्यायचा हे श्रद्धेच्या प्रकाशात बघत असतात आणि त्यानंतरच त्यांचं पाचारण हे बळकट होत असते. आपला निर्णय हा बळकट करण्यासाठी आणि श्रद्धेच्या प्रकाशात पाहण्यासाठी परमेश्वर काय सांगत आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. या दिवसात लग्न साक्रमेंट होत आहे आणि आज देखील आपल्या लिनेट आणि नेली आता आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत परमेश्वराच्या आशीर्वादाने एकमेकांना वचन देणार आहे आणि आयुष्यभर पती पत्नी म्हणून राहण्यासाठी आपलं वैवाहिक जीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. हे वैवाहिक जीवन, आताचं जीवन हे अनेक प्रकारे मीडियाचं आक्रमण होत आहे आणि चॅलेंजेस वाढलेले आहेत की पूर्वीसारखं सोपं नाही. आणि या सगळे चॅलेंजेसमध्ये की अनेक प्रकारचे संशय, राग, गैरसमज, इगो, अहंकार, ॲटिट्यूड हे सगळे शत्रू अधूनमधून लोकांच्या द्वारे, नातेवाईकांद्वारे, मित्रमंडळीद्वारे तुमच्या कुटुंबात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळेला आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपण सावध राहत असतानाच योसेफाप्रमाणे लोकांचं कमी ऐकून देव काय सांगत आहे, परमेश्वर काय सांगत आहे हे ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच वेळेला तुमच्या कुटुंबात देखील इमॅन्युएल की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे हे समजू शकेल. अनेक संसार हे चुकीचं ऐकल्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहे. काही दिवसा अगोदर बँड्राच्या फॅमिली कोर्टचा एक सर्वे आला होता आणि त्या सर्वेमध्ये सांगितलेलं आहे की 56% घटस्फोट हे लोकांचं ऐकल्यामुळे झालेले आहे. हे फक्त दोघांमुळे नाही, त्या दोघांच व्यवस्थित आहे, पण लोकांनी चुकीचे संदेश दिलेले आहेत, चुकीचं ऐकलेलं आहे, त्यामुळे 56% घटस्फोट झालेले. हा सर्व बँड्राच्या फॅमिली कोर्टमधून आलेला आहे. आणि म्हणून आपल्या कौटुंबिक वैवाहिक जीवनात देखील आपण परमेश्वर काय सांगत आहे ते ऐकण्यावर अधिक भर दिला पाहिजे. लग्नाच्या अगोदर लग्न साखरामित काय याविषयी शिबिरं होतात, मार्गदर्शन होतात, अनेक मेळाव्यात तुम्हाला मार्गदर्शन केलं जाते. पण लग्नानंतर पोस्ट मॅरेज देखील तुम्हाला परमेश्वराच्या ऐकण्याची गरज आहे. एकदा लग्न संपलं म्हणजे आता फादरकडे काय फॉर्म भरायला येणार नाही, आता जीवन दर्शनला काही शिबिर नाही, आता काही नाही, आता आम्ही फ्री झालो, मोकळे झालो, अशा विचारात न राहता लग्नानंतर देखील ख्रिस्त सभा चर्च तुमच्यासाठी अनेक शिबिर आयोजित करत असते, कुटुंब समितीद्वारे अनेक मेळावे आयोजित करते. हे अशासाठीच की या रिट्रीटद्वारे अनेक वेळेला कपल्स रिट्रीट आयोजित केले जातात. त्या अशासाठीच असतात की अनेक वेळेला परमेश्वराच्या सानिध्यात राहून परमेश्वर काय सांगत आहे ते ऐकल्याने आपल्या जीवनाचा मार्ग सुरळीत होऊ शकतो. तुमचं वैवाहिक जीवन सुखी, समाधानी, आनंदी आणि अनेक वर्ष
लग्नाची सिल्वर जुबली, गोल्डन जुबली पाहण्याचं भाग्य तुम्हाला लाभो या सदिच्छा आमच्या सगळ्यांच्या वतीने देत असतानाच संत योसेफ आदर्श पती होता, आदर्श पिता होता, आदर्श पती होता. कारण आदर्श पती होण्याचं त्याने सगळे निकष परिपूर्ण आपल्या जीवनात पाळले. तो आदर्श पिता होता, पती होता आणि कामगारांचा आश्रयदाता आणि ख्रिस्त सभेचा आश्रयदाता. हा सगळा सन्मान संत जोसेफाला तेव्हाच मिळाला जेव्हा तो परमेश्वराच्या दृष्टीने आज्ञाधारक बनला. आजच्या या आगमन काळाच्या चौथ्या आणि शेवटच्या रविवारी आजच्या वधूवरांना शुभेच्छा देत असतानाच आम्ही संत जोसेफ प्रमाणे तुम्ही देखील परमेश्वराच्या आदेशात आज्ञेसगत राहावे आणि तुमचं वैवाहिक जीवन सुखी समाधानी आनंदी राहावं म्हणून तुम्हाला शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. वधूवरांनी उभे असावे. वधूवरांचे साक्षीदार त्यांनी पुढे यावे. माझ्या प्रिय मित्रांनो, ख्रिस्त सभेचे धर्मगुरू व सर्व उपस्थित मंडळी, त्यांच्या समक्ष प्रभू परमेश्वराने तुमच्या परस्परावरील प्रेमावर शिक्कामोर्तब करावं आणि ते दृढ करावे यासाठी तुम्ही या चर्चमध्ये एकत्र आहात. या तुमच्या प्रेमावर प्रभू ख्रिस्ताचा भरपूर आशीर्वाद आहे. बाप्तिस्माद्वारे त्याने तुम्हाला आधीच पवित्र केले आहे. आपल्या परस्परातील निष्ठेने वैवाहिक जीवनाचा कर्तव्याचा तुम्ही आमरण स्वीकार करावा म्हणून आता प्रभू ख्रिस्त तुम्हाला लग्न साक्रामेंटाद्वारे अधिक संपन्न व सबळ करतात. म्हणून या बाबतीत तुम्ही तुमच्या मनातील हेतू ख्रिस्त सभेसमोर स्पष्टपणे जाहीर करावा अशी मी तुम्हाला विनंती करीत आहे. रेग्युलर ग्रेड कोणत्याही प्रकारची सक्ती नसताना स्वेच्छेने मोकळ्यापणे प्रॉब्लेम होण्यासाठी आला काय पूर्ण आयुष्यात किंवा पत्नीवर एकमेकांवर प्रेम करण्यास, एकमेकांना सन्मान करण्यास तयार आहे. परमेश्वराने दिलेल्या विचारांचा स्वीकार करण्यास, ख्रिस्त सभेच्या कायद्याप्रमाणे संगोपन करण्यास तुम्ही तयार आहात काय. विवाह होण्याचा तुमचा हेतू असल्यामुळे आपण तुम्ही एकमेकांचे उजव्यात राहतात आणि परमेश्वरासमोर व त्याच्या ख्रिस्त सभेसमोर आपली संमती जाहीर करा. आपण संबंध दर्शवी परमेश्वर आपल्याला पूर्ण करो आणि त्याचे कृपापूर्वक आशीर्वाद दिवसामध्ये पूर्णत्व असावे. जे परमेश्वराने जोडलं आहे ते माणसाने आपल्या प्रेमाचे आणि येशूची म्हणून एकमेकांना येत असलेल्या या विनंती परमेश्वर आशीर्वाद.
आपण उभे राहून आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य वस्तू याचा परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर श्रद्धा ठेवतो. एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. सर्व युगापूर्वी यापासून श्रद्धा आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर, तो विद्याशी एकत्र असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला आहे. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. आम्हासाठी आणि आमच्या प्रार्थनासाठी स्वर्गात उतरला. आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारीवरील शरीर धारण आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी घरात केली. बहुतेक विधात्याच्या आधारे काही लोक होती. तो मरण पावला आणि त्याला म्हणतात. तो अधोमुखात उतरला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात झाला. आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करण्यासाठी तो भगवान करणारा त्याच्या राज्याचा अंत होणार. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा त्याच्यावर विश्वास आहे. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून येतो. पिता आणि पुत्र यांच्या तो सत्तेच्या मार्गात बोलला आणि एकच पवित्र कॅथलिक व ख्रिस्तीय ख्रिस्त सभेवर निष्ठाकार पाप क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा केला. याचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन याची मी वाट पाहतो. श्रद्धावंतांच्या प्रार्थना या विनंत्या आपण प्रभूच्या चरणी देऊया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व वर्तस्थ यांनी आपल्या सेवा कार्याद्वारे संपूर्ण मानव जातीला ख्रिस्त सत्याचा मार्ग शोधण्यास मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी देशाच्या विकासाबरोबर तळागाळातील लोकांसाठी कार्य करून त्यांचे जीवन सुखमय करण्यास नेहमी तत्पर असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. संत जोसेफ यांचे स्वप्नातील देवदूताच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून मरियेचा व बाळ येशूचा स्वीकार केला. आपल्याला देखील प्रभूच्या व ख्रिस्त सभेच्या आज्ञा पाळून प्रभूच्या येण्याची अंतःकरणापासून तयारी करता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्वांचा देवावरील विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा व देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून ख्रिस्ताची साक्ष आपल्याला इतरांना देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्याला आपल्या धर्मग्रामातील सर्वांवर, विशेष करून जे आजारी आहेत, परगावात व परदेशात आहेत, अशावर प्रभूचा वरदहस्त असावा. जगात सर्वत्र शांती नांदावी. आज विवाहबद्ध होत असलेल्या वधूवरांवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. आपल्या वैयक्तिक हेतूमध्ये आमचे वधूवर लिनेट आणि नेव्हिल, त्याचप्रमाणे आपल्या पॅरिशमधले क्लेटन आणि सलोन आणि फ्रँक आणि सविता हे विवाहबद्ध होत आहेत. परमेश्वराचा विपुल आशीर्वाद या नव दाम्पत्यावर राहावा, प्रभूच्या प्रीतीचा त्यांना अनुभव यावा आणि प्रार्थना करतो. ही सारी प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. Nita
भगिनीनो आशीर्वाद तुमचे हे बलिदान सर्व समर्पण विचार मार्गे व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू तुझ्या पुत्राची माता मरिया तिला पवित्र आत्म्याच्या कृपादानाने तू पवित्र केलीस. त्याच कृपादानाने आम्ही तुला अर्पण करीत असलेली ही दानं पवित्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाला असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदायक आहे ते आमचे कर्तव्य आहे. कारण सर्व संदेष्टांनी ख्रिस्ताच्या आगमनाचे भविष्य वर्तविले. कुमारी मातेने त्याला आपल्या उदरी असीम प्रेमाने सांभाळले. त्याचा अग्रदूत योहान बाप्तिस्ता याने त्याची सर्वांना ओळख करून दिली. त्याच्या जन्मदिन रहस्याच्या लेखणीमुळे आमची मने आनंदित झाली आहे. तो जेव्हा या जगात येईल तेव्हा प्रार्थना करीत आम्ही त्याची वाट पाहत आहोत. असे दृश्य त्याला दिसावे आणि आनंदाने व विस्मयाने आमचे हृदय भरावे म्हणून आम्ही पूर्व तयारी करीत आहोत. आणि म्हणून स्वर्गातील दूत व बहादूर सत्ता आणि अतिसत्ता शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा गौरव म्हणतो. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचं तू आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तो त्यांच्यावर 10 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती ओढली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी. श्रद्धेचे रहस्य आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो.
हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा काला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनंतो. हे प्रभू, सर्व जगावर पसरलेले तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि व आमचे पोप थॉमस आमचे बिशप सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रतीचा पूर्ण विस्तार करत या आमचे अन्यबंध केले. पुनरुत्थानाच्या आश्चर्य महानिंद्रा घेत आहे. जे तुझ्या देवा विश्राम मरण पावले आहेत त्यांचे की तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ तुझे प्रेषित आणि वाढगेच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आहे. तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान तुझा सर्वदा ओ तुझा आठव. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वर शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे आकाशात तसे पृथ्वीवर येवो. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि अशा लोकांच्या अपराधांना क्षमा करो. आणि आम्हाला फसवणूक करू नकोस. आणि वाईटापासून आम्हाला सोड. उद्धार. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नेव्हिल या पुरुषाशी ख्रिस्ताने विवाहबद्ध झालेल्या लिनेट या स्त्रीला परमेश्वराने कृपेचा आशीर्वाद द्यावा आणि ख्रिस्ताच्या शरीर व रक्ताच्या साक्रामेंटाद्वारे लग्नाच्या पवित्र बंधनाने एकत्र आणलेल्या या नवविवाहितांमध्ये प्रेममय ऐक्य निर्माण करावे म्हणून आता आपण परमेश्वराची प्रार्थना करूया. स्वर्गातील पित्या, तुझ्या सामर्थ्याने तू सर्व काही शून्यातून निर्माण केले आहेस. प्रारंभी तू विश्वाची निर्मिती केलीस आणि माणसाला स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे घडवलीस. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी तू स्त्री व पुरुषाची निर्मिती केलीस. म्हणूनच पुरुष आणि स्त्री विभक्त नसून एक देह असावे आणि जे परमेश्वराने जोडले आहे ते माणसाने तोडू नये अशी तुझी शिकवण आहे. हे परमेश्वरा, तू लग्नाचे बंधन एका महान रहस्याद्वारे आशीर्वादित केले आहे. लग्नाचा करार ख्रिस्त आणि ख्रिस्त सभा याच्या साक्रामेंटाचे प्रतिबिंब आहे. हे सर्व समर्थ पित्या, तुझ्या योजनेने स्त्री आणि पुरुष एकत्र जोडले जातात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते. हे वैवाहिक जीवनाचे वरदान मूळ पापामुळे भ्रष्ट झाले नाही किंवा जल प्रलयाने देखील नष्ट झाले नाही. लग्न साक्रामेंटाद्वारे एकत्र आणलेल्या या तुझ्या सेवकांवर दयादृष्टीने पहा. तुझ्या आशीर्वादाने त्यांना बलसंपन्न कर. तुझ्या पवित्र आत्म्याला पाठवून त्यांना तुझी कृपा दे. त्यांनी आपल्या वैवाहिक कराराशी एकनिष्ठ राहावे म्हणून त्यांच्या हृदयात तुझ्या प्रेमाचा वर्षाव कर. तुझी कन्या असलेल्या आणि आता आपल्या पतीशी विवाहाबद्दल झालेल्या लिनेट या स्त्रीवर तू दयेने पहा. ती तुझ्या कृपेची याचना करत आहे. तिला सुख व शांती दे. पवित्र शास्त्रात ज्या स्त्रियांचे गुणगान गायले आहे त्या सद्गुणी स्त्रियांचे तिने नेहमी अनुकरण करावे म्हणून तिला सामर्थ्य दे. नेहमी त्या तिच्या पतीने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि सहचार्य म्हणून तिला स्वीकारावे. कृपेच्या जीवनाने
तिने त्याचा वारस व्हावे आणि ख्रिस्त आपली वधू ख्रिस्त सभा हिच्यावर जसे प्रेम करतो तसेच पतीने तिच्यावर प्रेम करावे आणि तिचा योग्य आदर व सदैव करावा अशी कृपा कर. हे दयावंत पित्या, या तुझ्या सेवकांनी आपल्या श्रद्धेशी विश्वासू राहावे, तुझ्या आज्ञेचे पालन करावे म्हणून त्यांना सोबत दिली. वैवाहिक जीवनात त्यांना सर्व बाबतीत निष्कलंक ठेव. आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यास त्यांना सहाय्य कर. इतरांना ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी त्यांना शुभ वर्तमानाद्वारे मिळणाऱ्या शक्तीची देणगी दे. त्यांना मुलं बाळ दे. आदर्श पालक बनव. आपल्या मुलांची मुलं पाहण्याचे भाग्य त्यांना लाभो. सुखी दीर्घायुष्यानंतर स्वर्ग राज्यातील तुझ्या संतांच्या सहवासात त्यांना परिपूर्ण जीवनाचा लाभ दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. हे पहा, परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. त्याच्या घोषणास बोलावलेले आपण धन्य. प्रभू तुम्हाला
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर या ख्रिस्त शरीर साक्रामेंटाकडून आम्हाला तारणाचे अभिवचन मिळाले आहे. आमच्या तारणाचा उत्सव दिन येत आहे. आमचा मुक्तिदाता ख्रिस्त त्याच्या जन्माचे रहस्य साजरे करण्यासाठी श्रद्धा व भक्तिभाव यांनी आमची हृदय पूर्णपणे भरू दे. तो तुझ्याबरोबर सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. संत कार्लो अपोस्टिस यांचा विधी आपण आणलेला होता, आपण प्रार्थना केली होती. पण कायमस्वरूपी आपल्या चर्चमध्ये संत कार्लो अपोस्टिसचा एक भव्य इमेज आणि त्याच्याखाली रेलिंग आपण स्क्रीनवर डिस्प्ले केलेला आहे. आम्हाला फादर बॉनिफस लोपेस इतर वाटणी सध्या ते रोम असिसीचे आहेत. 10,000 लोक वेटिंग लिस्टवर असताना फादर बॉनीने आपल्यासाठी हे फर्स्ट क्लास तऱ्हेचं उच्च पातळीचं रेलिंग त्यांनी आपल्याला आणलेलं आहे. त्यांचे मी पॅरिशतर्फे मनापासून आभार मानतो. फक्त आपल्या धर्मग्रंथात 2 चर्चेस आहेत, गोंधळाळ चर्च आणि आपलं चर्च, जिथे आपल्याला संत कार्लो अपोस्टिसचं रेलिंग मिळालेलं आहे. या रेलिंगचा खूप फायदा आपल्या लोकांसाठी होणार आहे. अनेक चमत्कार संत कार्लो अपोस्टिसच्या मध्यस्थीने झालेले आहेत आपल्याही पॅरिशमध्ये. आणि आपल्या पॅरिशमध्ये येणाऱ्या सर्व लोक जेव्हा त्याला मध्यस्थी करतील संतांकडे, नक्कीच तुमच्या जीवनात चमत्कार होतील. आपण लवकरच एक भव्य पुतळा आणि रेलिंग आपल्या या चर्चमध्ये इन्स्टॉल करणार आहोत. आज आपल्यामध्ये फादर निलेश पुस्कानो आले. ते आपल्याकडे 7 वर्ष कार्य केलेलं होतं. मला म्हणाले की फादर मी लग्न लावण्यासाठी येणार आहे. मी त्याला सांगितलं नक्कीच या, घर आपलंच आहे, तुमचं नेहमी या पॅरिशमध्ये स्वागत आहे. तुम्ही इथे भरपूर असं कार्य केलेलं आहे. कधीही तुम्ही येऊ शकता आणि साक्रामेंटात सहभागी होऊ शकता. फादर निलेश, थँक यू व्हेरी मच फॉर युअर प्रेझेन्स इन आवर मिस्ट. आगमन काळातील 4था रविवार. आजची उपासना आजच्या वधूवराने केली, त्यांना धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना मोठे भट गाव परिवाराची असेल. गेल्या आठवड्यात आपल्या गावागावात कॅरल सिंगिंग उत्तमरित्या पार पडले. सर्व सहभागी मुलं, शिक्षक, गाव परिवार यांना धन्यवाद. यांचे विशेष आभार. नाताळच्या रात्री मिसाच्या वेळेला आभार मानले जाणार आहे डिटेलमध्ये. त्याचप्रमाणे प्रथमताच आपल्या पॅरिशमध्ये नाताळ वातावरण निर्मितीसाठी कार्निवलचं आयोजन केलं होतं. त्याला देखील भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्याविषयीचे आभार देखील डिटेल नाताळच्या सणाच्या दिवशी आभार मानले जाते. सोमवार दिनांक 22 डिसेंबर म्हणजे उद्या सकाळी 7च्या मिसानंतर ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे कार्निवल गेट टुगेदर आयोजित केलेलं आहे. अधिक माहितीसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या गाव परिवारात प्रतिनिधींशी संपर्क साधावा. बुधवार 24 डिसेंबर रात्रीच्या नाताळ मिसाचे व दुसऱ्या दिवशी 25 डिसेंबरच्या सकाळच्या मिसाचे आयोजन सितरभट गाव परिवाराचे असेल. बुधवार 24 डिसेंबर रोजी रात्रीची नाताळची मिसा ठीक 10 वाजता सुरू होईल. त्या अगोदर 9:30 वाजता कॅरल सिंगिंग सुरू होईल. भाविकांनी मोठ्या संख्येने या कॅरल सिंगिंगला उपस्थित राहून आपल्या गायकांना, वादकांना प्रोत्साहन द्यायचं आहे. ही मिसा बाहेर ग्राउंडवर असल्यामुळे या मिसाची संपूर्ण आसन व्यवस्था व भाविकांना बसण्यासाठी सितरभट गाव परिवाराचे कार्यकर्ते आणि पॅरिश काउन्सिल मेंबर्स आपल्याला मार्गदर्शन करतील. कृपया आपण त्यांना योग्य ते सहकार्य करायचे आहे. नाताळची मिसा बुधवारी संध्याकाळी असल्यामुळे बुधवारची संध्याकाळची नोवेनाची जी 7ची मिसा होते ती होणार नाही याची भाविकांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे गुरुवार 25 डिसेंबर सकाळी 8 वाजता एकच मिसा असेल. शुक्रवार 26 डिसेंबर आपल्याकडे नांदपाट येथे कुपारी महोत्सव आयोजित केलेला आहे.
आपण धर्धनी आहोत त्याविषयीची माहिती अगोदर दिलेली आहे. नाताळच्या मिसाच्या वेळी पण दिली जाईल. तो 4:30 वाजता आपला महोत्सव सुरू होत आहे. आपण जवळचे आहोत म्हणून सावकाश जाऊ असं करू नका. आपण धर्धनी आहोत तेवढी आपली जबाबदारी मोठी आहे की वेळेवर 4:30लाच आपण या दिंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे. 29 डिसेंबर हा निष्पाप बालकांचा सण. त्या दिवशी मुलांसाठी खास सकाळी 9 वाजता मिसा आयोजित केलेली आहे. त्या मुलांना मिसानंतर विशेष आशीर्वाद दिला जाईल. त्यानंतर 1ली ते 9वी पर्यंतच्या मुलांसाठी खास खेळ व चहापान आयोजित केलेला आहे. त्याचं संपूर्ण आयोजन शिक्षक संघटना आणि संडे स्कूलचे टीचर्स करणार आहेत. 1ली ते 9वी पर्यंतच्या मुलांनी आपली नावं गावातील शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी किंवा संडे स्कूल टीचर्स यांच्याकडे द्यायचे आहे. नाताळच्या रात्रीच्या मिसासाठी गाव परिवारात आपण जे गोठे बनवलेले आहेत त्या गाव परिवारातील गोठ्यामध्ये जी बाळ येशूची इमेज ठेवणार आहोत ती इमेज रात्रीच्या मिसासाठी चर्चमध्ये आणायची आहे. बाहेर मिसाच्या वेळी वेदीसमोर या सगळ्या इमेजी ठेवल्या जातील. आशीर्वादित केल्यानंतर मिसानंतर आपल्या गाव परिवारात जे नववधूवर आहेत त्यांनी मिरवणुकीने ती इमेज आपल्या गाव परिवारात नेऊन गावाच्या जो गोठा बनवला आहे तिथे ठेवायचे. तिथे प्रार्थना करायची आहे. तुमच्या पॅरिस काउन्सिल मेंबर्सकडे केक दिला जाईल. तो केक कापून तिथे एकत्र येऊन तुम्ही नाताळचा आनंद साजरा करायचा आहे. याविषयी अधिक माहिती हवी असल्यास पॅरिश काउन्सिल सभासदाशी संपर्क साधायचा आहे. आजचे वधूवर लिनेट आणि नेविल तुमचं अभिनंदन. काल आपल्या पॅरिशमध्ये फ्रँक आणि सरिता यांचा लग्नाचा साक्रामेंट झाला आणि क्लेटन आणि सलोनी या तिन्ही नवदाम्पत्यावर प्रभूचा विशेष आशीर्वाद असावा म्हणून प्रार्थना आणि तुमचं अभिनंदन. सोमवार म्हणजे उद्या आणि परवा मंगळवारी सकाळी 6च्या आणि 7च्या दोन्ही मिसानंतर धर्मगुरू उपसारासाठी उपलब्ध असतील याची भाविकांनी नोंद घ्यावी. उमेद संस्थेतर्फे 27 डिसेंबरला दिव्यांग सन्मान सोहळा संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत आयोजित केलेला आहे. कृपया आपणास आमंत्रण आहे. मागील रविवारचे दान 36,050 झाले. बुधवारचे दान 10,350. विन्सेंट डी पॉलचे मागच्या रविवारचे कसे 28,510 झाले. विन्सेंट डी पॉलसाठी देणगी एल्ड्रिक रॉनी लोपिस आणि स्टेफ रॉनी लोपिस म्हणून प्रत्येकी 3,000. विन्सेंट डी पॉलसाठी अनामिक 1,000 रुपये आणि लग्नानिमित्ताने विन्सेंट डी पॉलसाठी 5,000 रुपयाची देणगी देणार मेन्सी आणि मॅक्सिल आपल्या अवतार्याबद्दल धन्यवाद. आशीर्वादासाठी उभे असतात. प्रभू ख्रिस्ताची शांती तुम्हाबरोबर आणि तुमच्या घरात सदैव राहावी म्हणून परमेश्वर पिता तुमचे एकमेकांवरील प्रेम दृढ करो. तुमचे मुलं तुम्हाला धन्यवाद देऊ. मित्रांकडून तुम्हाला सांत्वन लावू आणि सर्व लोक तुम्हाबरोबर शांतीने राहोत. परमेश्वरी प्रेमाच्या या जगातील तुम्ही साक्षीदार व्हा. दुःखी कष्टी आणि गरजू लोकांना तुमच्या उदार मैत्रीचा लाभ हो आणि त्याद्वारे स्वर्गीय आनंदात तुम्हाला सहभाग मिळो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. समाप्त झाली आहे. जाएंगे